तर आज मी बनवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये चटपटीत मसालेदार अशी छानपैकी भेंडीची भाजी। ही भेंडीची भाजी टिफिनला अगदी उत्तम भाजी आहे। घाईच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही अशा वेळेस ना ही भाजी अगदी चहा पिता पिता सुद्धा ही भाजी तयार होते। इतकी छान लागते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे। तर इकडे बघू शकता मस्त अशी भेंडीची भाजी बनवली आहे। तर चला बघूया आपण ह्याला लागणारे साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी। तर हे भेंड्या स्वच्छ धुवून अशा कोरड्या करून घ्यायच्या आणि अशा कट करून घ्यायच्या। आता मी गोल आकार केले, तुम्हाला जशी आवडतील तशी भेंडी कटिंग करू शकता, म्हणजे थोडे थोडे उभ्या सुद्धा याला कट करू शकता। फक्त याचं पाणी ना सगळं सुकून गेलं पाहिजे, नाहीतर काय होईल भेंडी चिकट होऊ शकते। त्यानंतर कांदा, टमाटर, मिरची हे फक्त बेसिक आपलं जी कटिंग असते मिरची टमाटाची ही घेतली। याच्यामध्ये आपण असं काहीच विशेष मसाले नाही, वाटण नाही, शेंगदाण्याचं कूट नाही, काहीच नाही। सिंपल भाजी मी तुम्हाला दाखवते, पण खायला खूप मात्र चवदार लागते। तर थोड्याशा तेलमध्ये कढाई तापत ठेवायची। इकडे मी लोखंडाची मोठी कढाई वापरते। तर ही भेंडीची भाजी मोकळी सुटसुटीत होण्यासाठी चांगली जरा 2-3 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायची। काय होतं याच्यामधला जो चिकटपणा असतो ना तो अगदी नाहीसा होऊन जातो आणि भेंडीची भाजी आपली मोकळी सुटसुटीत होती, अगदीच चिकटपणा याच्यातला नाहीसा होतो। थोडा वेळ झाला की मग आपण ह्याला काढून घेऊया। अधूनमधून असं अलटीपलटी करून घ्यायचं, चेक करायचं। हे बघा, हे असं अलटीपलटी करून घ्यायचं आणि कढाई मात्र चांगली तापून घ्यायची आणि मंद गॅस ठेवायचा आणि मग चांगलं असं याला भाजून घ्यायचं। तर थोडा वेळ झाला आहे, आता मी याला परत एकदा मिक्स करून घेते आणि आपण बघूया याला किती चांगलं भाजलेलं आहे। हे बघा, हे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि भेंडी चांगली अशी भाजून काढायची। अगदी थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही, नाहीतर तेलकटपणा सुद्धा याच्यामध्ये तयार होऊ शकतो। भेंडीला खूप प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे पाणी तर अजिबातच ठेवू नका। ज्यावेळेस धुवून घेताना स्वच्छ कपड्यावर ठेवून सुकून मग कटिंग करा। आता भेंडी आपली चांगल्या प्रकारे भाजून निघली। मी सगळी भेंडी काढून घेते। चाळणीमध्ये चमच्याच्या साहाय्याने याला काढून घ्यायचं, झाऱ्याच्या साहाय्याने। हे बघा किती छान प्रकारे ही भेंडी भाजून निघली आहे। अजिबात ह्याच्यामध्ये चिकटपणा नाही, अजिबात तार अशी तुटत नाही, म्हणजे जी लाळूसपणाची तार असते ना ती अजिबात दिसत नाही आहे, पाहू शकता। ते सगळी काढून घेतले। आता ह्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल ठेवायचं। तेलसुद्धा जास्त वापरायचं नाही, स्पेशली भेंडीच्या भाजीला तरी। आणि याच्यामध्ये आपण जी कटिंग केले ना कांदा, टमाटर, मिरची हे सगळं टाकून घ्यायचं। हवं तर तुम्ही याच्यामध्ये राई, जिरा फोडणीसाठी थोडासा लसूण ठेचून टाकू शकता, अजूनही छान चव तयार होईल। आणि भेंडीची भाजी वगैरे पूर्ण तयार झाली की वरून थोडासा 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट, म्हणजेच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा याच्यावर टाकू शकता, मस्त लागते। आणि काहीच जमलं नाही तर अशी सोप्या पद्धतीची भाजी ही भेंडीची खूप मस्त होती। तर टमाटे, मिरची, कांदा, टमाटे हे सगळं टाकून घेतलेलं आहे। हे बघा, इथं मी हे सगळं टाकून घेते, परतून घेते। याच्यामध्ये आपण ह्या स्टेजवर चवीनुसार मीठ टाकायचं। थोडंसं परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळं काय होतं, म्हणजे ह्या स्टेजवर कांदा टमाटर लवकर परतलं जातं आणि चांगला कोटिंग भेटते मसाल्याला। आपल्या भेंडीला सुद्धा छानपैकी कोटिंग भेटते मिठाची। तर इकडे मी मीठ टाकते चवीनुसार। हे बघा, ह्या स्टेजवर मीठ टाकून घ्यायचं। अद्रक लसूण काही पण तुम्हाला म्हणजे अद्रक लसूण टाकायचं असेल तर ह्या स्टेजवर फ्राय करून घ्या कांदा टमाट्यासोबत। आता बऱ्यापैकी मस्त नरम सॉफ्ट झाले बघा आपले मिरची, टमाटे, कांदे छानपैकी परतून झालेत। आता आपण लगेचच ह्याच्यामध्ये आपली भाजलेली भेंडी टाकून घेऊया। तर भेंडी मी याच्यामध्ये टाकून घेते, थोडंसं अजून जरा परतून घेते थोडा वेळ, म्हणजे 1-अर्धा मिनटं। म्हणजे चांगला परतला गेला की भाजीला चव चांगली येते। हे असं थोडंसं बघा परतून घेतलं ना चांगलं व्यवस्थित, मग भेंड्या टाकून घेते। हे बघा किती सुटसुटीत मोकळ्या अशा ह्या भेंड्या भाजल्या गेल्या आहेत। ह्या भाजल्यामुळंच भेंडीचा चिकटपणा निघून जातो। एकदम कटिंग केली आणि पुसून जरी तुम्ही भाजी तयार केली तरी चिकटपणा मग त्याच्यामध्ये तयार होणार, अगदी अशी लाळूस लाळूस भेंडी तयार होती। त्यामुळं ना जर मोकळी सुटसुटीत भेंडी खायची असेल तर अशी भाजून घ्या सुरुवातीला।
भेंडीचे खूप प्रकार बनवले जातात. भरला भेंडी, भेंडी मसाला, आलू भेंडी, सगळे रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. भरलेली भेंडीसुद्धा केली आहे, मसालेदार भेंडीसुद्धा मी केलेली आहे, वरून भेंडी मसाला आलू भेंडीसुद्धा केलेली आहे. सगळे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर बघायला भेटतील. आता ही भेंडी मिक्स करून घेतली आहे कांदा टमाट्यामध्ये, थोडीशी वाफ दिली आहे. असं 2-3 मिनटं वाफ द्यायची मंद गॅसवर. आणि हे बघा, वाफेवर ही भेंडी किती छानपैकी तयार होती. भेंडीला अगदी गाळ शिजवायचं नाही, ही असं मोकळी सुटसुटीत छान वाटते भेंडी खायला. आणि हे बघा, याचा दाना दाना कसा भेंडीचा असा मोकळा सुटसुटीत आहे, अजिबात कुठेच असं चिकटपणा दिसत नसेल तुम्हाला. ही अशा प्रकारे मोकळी सुटसुटीत भेंडी तुम्ही बनवू शकता. झाला, आता आपली भेंडी तयार झालेली आहे. एक वाफ देते फक्त थोडीशी, आणि मग आपण चेक करूया. थोडा वेळ झालं की मग आपण प्लेट काढून चेक करूया. अगदी स्लो गॅस करायचा, हाय फ्लेम नाही करायचा. जितकी वाफ तयार होईल तितकी ही भेंडी शिजली जाते मस्तपैकी. चिटकू नये म्हणून याला असं 1-1 मिनटाला असं खालीवर करायचं. हे बघू शकता, हे अशा प्रकारे. आणि ह्या स्टेजवर मग तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकता. खूप मस्त लागते त्याने सुद्धा भेंडी. काही नसल्यापेक्षा शेंगदाण्याचा कूट तर नक्की टाका. हे बघा, झाली आहे आपली मस्तपैकी गरमागरम अशी ही सिंपल पद्धतीची मस्त चवदार अशी ही भेंडीची भाजी. तर प्लेटमध्ये काढून घेऊया गरमागरम. हे बघा, किती मोकळी सुटसुटीत, अजिबात ह्या झाऱ्याला चिटकलेली नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये चिकटपणा निघून गेला आहे. तर हे बघा, पाहिजे किती सुंदर आणि मोकळी सुटसुटीत अशी वरून टाकते बघा तुमच्यासमोर. किती मस्त अशी सुटसुटीत ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे. हा टमाट्याचा मोठा तुकडा होता, काढून टाकला. हे बघा, किती मस्त वाटते ना आपली ही मोकळी सुटसुटीत अशी अजिबात चिकट न होणारी ही भेंडीची भाजी. सिंपल भाजी दाखवलेली आहे, काही मोठी अशी विशेष रेसिपी नाही आहे, पण बनवायला सोपी आहे, करायलासुद्धा सोपी आहे. तर नक्की ट्राय करा. भेंडीची भाजी जर चिकट होत असेल तुमच्याकडून तर ह्या पद्धतीने नक्की भेंडीची भाजी करून बघा, अजिबात चिकट होणार नाही. आणि टिफिनला खूप उत्तम भाजी आहे. काही नाही सुचलं तर सोप्या पद्धतीची अशी भेंडीची भाजी नक्की घेऊन जा. आणि याला पोळीसोबत, भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, रोटीसोबत खूप मस्त लागते. मुलांसाठी सुद्धा खूप हेल्दी भेंडी आहे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. अशा छान छान मस्त मस्त आणि सिंपल पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईबर करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली भेंडीची रेसिपी? चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त रहा, मस्त रहा.